कारण माझ्या मराठीचं आंदोलन हाताळायच्या भानगडीत जर पडाल तर तुम्हाला सांगतो तुमचा राजकीय एन्काउंटर होणार। काल सकाळी सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी बाईट दिली। अमित शहांनी मराठा आरक्षणाला हाताळण्याच्या भानगडीत पडू नये, तुमचा राजकीय एन्काउंटर होईल असा इशारा त्यांनी थेट अमित शहांना दिला। मुळात मनोज जरांगे यांच्यासारख्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व करत असलेल्या हुशार व्यक्तीने फेक न्यूजला बळी पडून असं वक्तव्य करणं कितपत योग्य आहे असा सवाल आता खुद्द मराठा समाज बांधव उपस्थित करत आहे। आणि अमित शहांनी मराठा आरक्षणाचा विषय हाताळला तरी त्यात वावगं काय? पण जरांगेचे बोलवते धनी कुणी वेगळेच आहे हे तर यावरून लक्षात येतंय। शिवाय विरोधक स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जी गोष्ट म्हटलीच नाही त्या गोष्टीला मोडून तोडून त्याची फेक न्यूज पसरवत आहे। मराठा समाजाचा अपमान होईल असं कुठलंही वक्तव्य अमित शहा यांनी केलेलं नाही। अमित शहा मराठा समाजाचा अनादर करत असल्याची क्लिप यांनी जगासमोर आणावी अशी मागणी भाजपा नेते आता करत आहेत। पण विरोधकांकडे तशी काही क्लिपच नाहीये, त्यामुळे अमित शहांनी मराठा समाजाचा अपमान केला असं सिद्ध न झाल्यास या लोकांनी अवघ्या महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी की नाही तुम्ही सांगा। मराठा आरक्षण हा काय राजकारण करायचा विषय आहे का? मराठा समाजाच्या उन्नतीसाठी महाविकास आघाडीने एक पैशाचं देखील काम केलेलं नाही। उलट मराठा समाजाचे आरक्षण यांनी संपवले आणि सारथी सुद्धा डबघाईला आणली आणि आता स्वतःचे अपयश लपवायला महाविकास आघाडीची पिलावळ अशा प्रकारची फेक न्यूज पसरवण्याचं काम करत आहे। मनोज जरांगे सुद्धा या फेक न्यूजला बळी पडले, पण त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना थेट प्रश्न विचारायला हवा की ओबीसी कोट्यामधून मराठा समाजाला आरक्षण देण्यावर त्यांची भूमिका काय? उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांनी जाहीर सांगावं की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी त्यांचा विरोध नाही, पण भूमिका स्पष्ट न करता मराठा समाजाचा निवडणुकीत फायदा करून घ्यायचा हा महाविकास आघाडीचा डाव आहे। पण आता हळूहळू मराठा समाजाला कळू लागला आहे, आता सत्य बाहेर येऊ लागलं आहे। त्यामुळे विधानसभेला मराठा समाज योग्य निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे।